चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर काही प्रश्न बघणार आहोत। तर पहिलाच प्रश्न आहे, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश डॅश म्हणतात। तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यापैकी 2 नंबरचं ऑप्शन आपलं आन्सर आहे, शब्दपूर्व अवस्था। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण। तर बघा, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस शब्दपूर्व अवस्था असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बलोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर 4 पैकी जे लास्ट नंबर म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं आन्सर आहे। मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिले आहे। तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा, बलोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवणारे विधान। मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर भर दिला आहे, तर बलोद्यान पद्धतीमध्ये सामाजिक शिक्षण आणि खेळावर भर दिला आहे। बालोद्यान पद्धती फ्रेडरिक फ्रोबेल यांनी 19व्या शतकात या पद्धतीचा विकास केला। या पद्धतीमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। या पद्धतीमध्ये खेळ, गाणी, कथा आणि कला यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते। या पद्धतीमध्ये मुलांना सामाजिक शिक्षण दिले जाते आणि त्यांना एकमेकांशी सहकार्य करण्यास शिकवलं जातं। मॉन्टेसरी पद्धतीमध्ये मारिया मॉन्टेसरी यांनी 20व्या शतकात या पद्धतीचा विकास केला। या पद्धतीमध्ये मुलांच्या स्वातंत्र्य आणि वैयक्तिक विकासावर भर दिला जातो। या पद्धतीमध्ये मुलांना वैयक्तिक शिक्षण दिलं जातं आणि त्यांना स्वतःहून शिकण्यास प्रोत्साहित केलं जातं। या पद्धतीमध्ये मुलांना कृतीशील शिक्षण दिले जाते आणि त्यांना विविध क्रियाकलाप करण्यास प्रोत्साहित केलं जातं। पुढचा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास डॅश डॅश होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, तर 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बौद्धिक विकास खुंटतो। म्हणजे कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण जर कमी झाले तर बौद्धिक विकास जो आहे तो खुंटतो। तर बघा, या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बौद्धिक विकास खुंटतो म्हणजेच कंठस्थ ग्रंथी थायरॉइड ग्रंथीद्वारे स्रावणाऱ्या थायरॉइड संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटू शकतो। थायरॉइड संप्रेरक शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्यासाठी आवश्यक आहे, ज्यात मेंदूचा विकास आणि कार्य याचा समावेश आहे। पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे सर्वेक्षण हे आन्सर आहे। आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा, काही परिस्थितीमध्ये मोठ्या गटाचे वर्तन कसे असेल याचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण पद्धत खूप उपयुक्त आहे। आत्मनिरीक्षण हे स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण करण्याची पद्धती आहे। प्रायोगिक पद्धत ही एक नियंत्रित परिस्थिती आहे, ज्यामध्ये व्हेरिएबलचे निरीक्षण केले जाते। केस स्टडी ही एक व्यक्ती किंवा गटाचा सखोल अभ्यास आहे। प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविण्यासाठीची स्थिती म्हणजेच प्रेरणा, असे डॅश डॅश यांनी म्हटले। तर ऑप्शन नंबर 4 आहे, लिंडस्ले यांनी म्हटले। तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी जी स्थिती म्हणजेच प्रेरणा, असे लिंडस्ले यांनी म्हटले आहे।
साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच डॅश डॅश होय. तर या ठिकाणी 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे प्रेरणा, प्रेरणा हे आन्सर आहे. तर परत एकदा क्वेश्चन बघा. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच डॅश डॅश होय. तर प्रेरणा. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. प्रेरणा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादे ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होय. प्रेरणा आपल्याला ध्येय निश्चित करण्यास मदत करते, त्या ध्येयासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते, आपल्या प्रयत्नामध्ये टिकून राहण्यास मदत करते. प्रेरणेचे अनेक प्रकार आहेत. आंतरिक प्रेरणा ही प्रेरणा आतून येते. यात कुतूहल, आव्हान आणि आत्मा वास्तवीकरण याचा समावेश आहे. बाह्य प्रेरणा ही प्रेरणा बाहेरून येते. यात बक्षिसे, शिक्षा आणि सामाजिक दबाव यांचा समावेश आहे. प्रेरणा ही यशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यक्तीमध्ये प्रेरणा असते त्या व्यक्ती ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. इतर पर्याय बघा. भावना तात्पुरत्या असतात आणि त्या नेहमीच आपल्याला प्रेरित करत नाहीत. धारणा म्हणजे काय? तर धारणा आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल आपल्याला समजुतीवर परिणाम करतात, परंतु त्या आपल्याला प्रेरित करत नाही. आता बुद्धी म्हणजे काय? तर बुद्धी म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता आपल्याला ध्येय निश्चित करण्यासाठी, त्या ध्येयासाठी योजना आखण्यास मदत करते, परंतु ती आपल्याला प्रेरित करत नाही. परीक्षात नापास होणारे विद्यार्थी शिक्षकाने नीट शिकवलं नाही, शिक्षकाने पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? तर 3 पर्याय दिलेले आहे. प्रेक्षेपण. स्पष्टीकरण दिलेलं आहे. शिक्षकाने त्याला चांगले शिकवले नाही किंवा पेपर काटेकोरपणे तपासले नाही असे सांगताना परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याने वापरलेले संरक्षण यंत्रणा आहे प्रेक्षेपण. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रोजेक्शन. प्रेक्षेपण मध्ये स्वतःचे अस्वीकार्य विचार, भावना आणि आवेग इतरांना देणे अशा गोष्टी समाविष्ट होतात. या प्रकरणात विद्यार्थी त्यांच्या अपुरेपणाची किंवा अपयशाची भावना शिक्षकावर प्रक्षेपित करत आहे असे सुचवत आहे की त्याच्या स्वतःच्या कामगिरीची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी अपयशासाठी शिक्षकाची चूक आहे. प्रेक्षेपण आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे. प्रेक्षेपणाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. प्रेक्षेपण म्हणजे आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे.